नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका ब्लॉगरांना. तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण देवी घाट उतरून मस्तपैकी जेवण बिवण केलं. जेवण बिवण करून आपण मोडल्या प्रवासाला सुरुवात केली. मग एकनाथ भाऊ झोपले होता. मग मी गाडी चालायला बसलो होतो. मस्तवाने गाणे बिणे ऐकत आपण मग गाडी चालायला सुरुवात केली. गाडी चालताना भावांनो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपलं लक्ष नेहमी रस्त्यावर असलं पाहिजे, साईडला नाही. मग काय आपण आलोत मग डायरेक्ट कांजमाजीच्या घाटात. मग काय मस्तपैकी हळूहळू आपण घाट भेट उतरायला चालू केला. तर घाट उतरत असताना आपल्याला गोष्ट कायम डोक्यात खटकती, कारण आपण सुखरूप घाट उतरून खाली गेलो पाहिजे. तर मोर येऊन बघतोय तर काय एका पिकअपवाल्या भावाचं पिकअप पलटी झालं होतं. तर भावाने चारी टंगडे पण वर केलते. मग काय आपल्याला नगरचा जोडीदार भेटला, ते चालला तर खडकपूरला. मग आपल्याला आली ती मस्तपैकी झोप. आपण दिली ताणून. मग सकाळी उठून बघतोय तर काय एकनाथ भाऊनी गाडी पार्टीच्या दारात आणली होती. पार्टीवाला म्हणला घ्या गाडी खोलून. मस्तपैकी रशी बिशी खोलली, गाडी लावली खाली करायला. मी गेलो नाश्ता करायला. नाश्त्याला मग काय इडली आणि सांबार घेतलं. मी आणि एकनाथ भाऊनी मस्तपैकी पोटभर नाश्ता केला. तर मग आपल्याला नंतर कळलं आपली निमी गाडी दुसऱ्या पॉईंटवर खाली होणार होती. मग आपण निघलो दुसऱ्या पॉईंटच्या दिशेने. पॉईंटवर गाडी खाली करायला लावून आपण गेलो जेवायला. मस्तपैकी जेवण केलं. तर फायनली 6 वाजता आपली गाडी खाली करायची झालतीच, थोडीफार राहिली होती. तर मग काय भेटूया आता नेक्स्ट ब्लॉकमध्ये. तोपर्यंत आपल्या भावाला फॉलो करून घ्या. तर आपण असेच नवीन नवीन ब्लॉग